नमस्कार, मी आहे धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते। आज आपण 5 ते 3 टिपक्यांची गोकर्ण फुलांची रांगोळी काढणार आहोत। खूप सुंदर आहे, महादेवांचे प्रिय आहे। आणि चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेऊया। 5 ते 3 टिपक्यांचं छानसं सुंदर फुलं तयार करून घेतलेलं आहे, बघू शकाल तुम्ही। आणि आता आपल्याला हिरवा आणि पिवळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे आणि खालच्या बाजूला हिरवा आणि वरच्या बाजूला आपल्याला डार्क निळा रंग घेतलेला आहे। आणि पूर्णपणे आपण फुलांचे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि चॅनलवर नवीन आला असले तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा। व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून कळवा। रोज तुम्हाला नवीन नवीन रांगोळी बघायला मिळतील, अगदी छोटीशी रांगोळी। चला आता पूर्णपणे आपण तयार करून घेतलेला आहे। त्यानंतर आंबा कलर घेतलेला आहे, अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेत आहे मध्ये सेंटरमध्ये। आणि बघू शकाल आता वरच्या बाजूला सुद्धा 2 आणि 1 टिप केला आपल्याला खालच्या बाजूला एक गोलाकार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला 3 हाफ सर्कल आकारने एक फुलाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये एक गोलाकार करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे दोन्ही फुलं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। बघू शकाल आता आपलं दोन्ही फुलं तयार झालेलं आहे। आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्या आतमध्ये मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे। खालच्या बाजूला मी हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। दोन्ही बाजूला आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल हा फुलाचा रंग भरून तयार करून घेतलेला आहो। असाच प्रकार आपल्याला दोन्ही फुलांचे रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। खूप सुंदर दिसत आहे फुलं, बघू शकाल तुम्ही। आणि अगदी कमी टिपक्यांचं सुंदर सुरेख दिसणारी फुलं आहे, खूप सुंदर आहे फुलं, बघू शकाल तुम्ही किती सुंदर आहे। आणि आता दोन्ही बाजूचा आपला निळा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला डार्क पिवळा रंग आपल्याला अगदी बारीक रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे मध्ये सेंटरमध्ये। आता बघू शकाल किती सुंदर आपलं फुलं तयार होतोय। आता तिन्ही फुलं खूप सुंदर तयार झालेलं आहे। ह्याच्यानंतर आपल्याला खूप सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे, अगदी नजर लागेल इतकी सुंदर रांगोळी आहे। बघू शकाल तुम्ही पूर्ण तयार झाल्यानंतर नक्की आवडेल तुम्हाला, बघता क्षणी तुम्ही काढाल इतकी सुंदर आहे। आता बघू शकाल पूर्णपणे आपण निळा रंग भरून तयार करून घेतलेला आहे। तिन्ही फुलांचे आपला निळा रंग भरून तयार झालेला आहे। आणि त्यानंतर मी डार्क पिवळा रंग आंबा कलर घेतलेला आहे, अगदी बारीक रेष ओढून तयार करून घेत आहे दोन्ही फुलांच्या आतमध्ये। आणि आता बघू शकाल आता रेष ओढल्यामुळे आपलं फुलं किती सुंदर उडून दिसत आहे। आणि दोन्ही बाजूचा आपला अशाच प्रकारे रेष ओढून तयार झालेला आहे। आणि त्यानंतर आता प्रत्येक फुलांच्या वरच्या बाजूला आपल्याला एक एक टिपक्या उरलेला आहे, तिथं मी हिरवा रंगाचे एक रेष ओढून तयार करून घेतलेला आहे। आणि आता तिन्ही बाजूला आपल्याला अशाच प्रकारे हिरवा रंगाचे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मी आजूबाजूला 2 पानाचे आकार तयार करून घेत आहे। आणि आता प्रत्येक फुलांच्या खालच्या बाजूला 2-2 पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता ह्याच्या आतमध्ये सुद्धा आपल्याला छानसं सुंदर रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आता बघू शकाल रंग भरल्यानंतर किती सुंदर आपलं रांगोळी दिसत आहे। आणि मध्ये सेंटरमध्ये मी लाईट हिरवा रंग भरून तयार करून घेत आहे। आपण प्रत्येक पानांच्या आतमध्ये आपल्याला हिरवा रंग भरून तयार करून घ्यायचा आहे। आणि ते हिरवा रंग भरल्यामुळे किती सुंदर आपलं पानं दिसत आहे, बघू शकाल। आणि त्यानंतर आपण पांढऱ्या रंगाचे रेष ओढलेला आहे, त्याच्यावरच्या बाजूला डार्क हिरवा रंग भरून आपल्याला छानसं सुंदर पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता ह्याच्यावरच्या बाजूला आपल्याला डार्क हिरवा रंगाचे रेष ओढून तयार करून घ्यायचं आहे कडेने। आता प्रत्येक पानांना असंच प्रकारे आपल्याला डार्क हिरवा रंगाच्या रेष ओढून तयार करून घेत आहे मी। आणि आता बघू शकाल पूर्णपणे मी रेष ओढल्यानंतर किती सुंदर आपलं पानं दिसत आहे। आणि आता प्रत्येक बाजूचा आपला तयार झालेला आहे रेष ओढून। आणि आता त्यानंतर आपल्याला मध्ये सेंटरमध्ये पिवळा रंगाच्या रेष ओढून मी अगदी बारीक आजूबाजूला रेष ओढून तयार करून घेत आहे। आणि प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल किती सुंदर आपलं पानाचे आकार दिसत आहे। आणि प्रत्येक बाजूचा आपला रेष ओढून तयार झालेला आहे। आणि ह्याच्यानंतर आपल्याला अजून एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे। त्यानंतर पानांच्या वरच्या बाजूला 2 क्रॉसमध्ये पांढऱ्या रंगाचे रेष ओढून तयार करून घेत आहे तिन्ही बाजूला। आता बघू शकाल तिन्ही बाजूचा आपला पांढऱ्या रंगाचे रेष ओढून तयार झालेला आहे। आणि ह्याच्यानंतर मी हिरव्या रंगाचे एक क्रॉसमध्ये रेष ओढून तयार करून घेत आहे तिन्ही बाजूचं। आणि आता हिरव्या रंगाचे सुद्धा रेष ओढून तयार झालेला आहे। त्यानंतर आपल्याला रेषच्या आजूबाजूला पांढऱ्या रंगाची अगदी मोठी टिपक्या ठेवून तयार करून घ्यायचं आहे। एक छानसं सुंदर डिझाइन तयार झालेलं आहे। आणि आता ह्याच्यानंतर ही तरी अगदी नजर लागेल इतकी सुंदर डिझाईन दिसतोय। आता पूर्ण तयार झाल्यानंतर तुम्ही बघू शकाल, नक्की तुम्हाला आवडेल इतकी सुंदर डिझाईन आहे। आणि प्रत्येक बाजूचं आपल्याला असंच प्रकारे टिपक्या ठेवून तयार झालेलं आहे। आणि आता ह्याच्यानंतर आपल्याला बोटाच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला बाहेरच्या बाजूला ओढून तयार करून घ्यायचं आहे, एक पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि आता बघू शकाल बोटाच्या सहाय्याने मी ओढून पानाचे आकार तयार करून घेत आहे। प्रत्येक बाजूला आपल्याला असंच प्रकारे बोटाच्या सहाय्याने थोडंसं आपल्याला ओढून पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे। किती सुंदर दिसत आहे, बघू शकाल तुम्ही।
आणि आता त्यानंतर आपल्याला अगदी बारीक पिवळ्या रंगाचे एक एक टिपक्या ठेवून तयार करून घेत आहे मी त्याच्या आतमध्ये. आणि आता पिवळ्या रंगाचे टिपके ठेवल्यामुळे आपला फुलांचे पानं किती सुंदर दिसत आहे बघू शकाल तुम्ही. आणि प्रत्येक बाजूला असंच प्रकारे आपण पिवळा रंग टिपके ठेवून तयार करून घेऊया. आणि आता बघू शकाल ही सुद्धा आपलं तयार झालेलं आहे. आणि आता ही तिसरी सुद्धा आपलं किती सुंदर दिसत आहे पानं बघू शकाल. आणि प्रत्येक बाजूचं आपलं तयार झालेलं आहे, अगदी नजर लागेल इतकी सुंदर तयार झालेलं आहे. त्यानंतर फुलाच्या खालच्या बाजूला मी क्रॉसमध्ये एक पिवळा रंगाचे रेष ओढून गोलाकार मध्ये सेंटरमध्ये गोलाकार करून रेष ओढून तयार करून घेतलेला आहे. आणि खालच्या बाजूला सुद्धा असंच प्रकारे तयार करून घेतलेलं आहे. आणि किती सुंदर आपलं गोकर्ण फुलांचे तयार झालेलं आहे बघू शकाल किती सुंदर. आणि मध्ये सेंटरमध्ये मी पांढऱ्या रंगाचे टिपके ठेवून तिथंसुद्धा मी असंच प्रकारे एक छानसं सुंदर फुलं तयार करून घेत आहे. मध्ये सेंटरमध्ये पिवळ्या रंगाचे टिपके ठेवून तयार करून घेतलेलं आहे. आणि आता पूर्णपणे आपलं गोकर्ण फुलांची फुलं तयार झालेलं आहे. कशी वाटली तुम्हाला, किती सुंदर दिसत आहे बघू शकाल. आवडलं असले तर नक्की चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर प्रेस करा. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून कळवा. थँक्यू.